नागपुर में भाजपा नेता परिणय फुके ने विपक्षी नेताओं पर तीखा हमला बोला है। उन्होंने संजय राउत और उद्धव ठाकरे की बयानबाजी पर तंज कसा। साथ ही दावा किया कि नमो शेतकरी योजना से महाराष्ट्र के लाखों किसानों को सीधा फायदा मिलेगा। बघा असं आहे, मला असं वाटतं की बैगानी शादी में अब्दुल्ला दिवाना या प्रकारचा संजय राऊतांची गत आहे आणि कुठेही दुसरं कोणाचे आंदोलन असणार काही असणार तरी त्याच्यावर वक्तव्य करून काहीतरी फुटेज घेण्याचं काम संजय राऊत नेहमी करत असतात। आता पुण्यामध्ये अवॉर्ड जो अजित डोवालजींना मिळणार आहे सन्माननीय लोकमान्य टिळकांच्या नावाने, तर याला काही विरोध होण्याचं काही कारण नाही आहे। काहीतरी कोणत्याही गोष्टीला विरोध करायचं आणि काहीतरी मीडियामध्ये यायचं हाच या प्रकारच्या छोट्या मोठ्या संघटनेचा केविलवाना प्रयत्न असतो। मला असं वाटतं त्याला काही खूप लक्ष देण्याची गरज नाही। ते काँग्रेसचं तर मला असं वाटतं की ज्या प्रकारे काँग्रेस जनता पार्टीने एक पेपर फुटीचा विषय घेऊन इतकं मोठं आंदोलन उभं केलं, कुठेतरी काँग्रेस पक्षामध्ये असं सुरक्षेचं वातावरण आहे। कुठेतरी काँग्रेस पक्षाला स्वतःचं विरोधी पक्षाचं जे स्थान आहे, जी स्पेस आहे, ती कुठेतरी संपुष्टात येताना दिसत आहे। कारण देशात होणारे जे मुद्दे आहेत ते काँग्रेस जनता पार्टी सारखे आपसारखे छोटे छोटे पक्ष उचलत आहे, पण काँग्रेस कुठेतरी या सगळे विषय उचलण्यात कमकुवत होत आहे आणि म्हणून एक मोठं एक अस्थिरतेचं वातावरण किंवा असुरक्षेचं वातावरण काँग्रेस पक्षामध्ये आहे। त्यांनी निश्चितच उद्धव ठाकरेंनी चौकशी करावं, पण मला असं वाटतं त्यांनी आदित्य ठाकरेंच्या लग्नाकडे जास्त लक्ष द्यावं। मला असं वाटतं जर अभिजित दिपके जर श्रीकृष्णाचा अवतार आहे तर उद्धव ठाकरे निश्चितच कंसाचा अवतार असतील आणि म्हणून या प्रकारचं एक भास उद्धव ठाकरेंना झालेला आहे। आता सध्या ते अभिजित दिपकेच्या मामाची भूमिका निभवत आहे आणि जर अभिजित दिपके जर समजा जर श्रीकृष्ण आहे तर हे कंस निश्चित असतील। बघा असं आहे की कर्जमाफी योजना ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी घोषणा केलेली योजना आहे आणि या माध्यमातून महाराष्ट्राच्या लाखो शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे आणि ही योजना महाराष्ट्रातल्या तिजोरीतनं जाणारा सगळा हा निधी महाराष्ट्राच्या मधनं जाणार आहे, महाराष्ट्राच्या तिजोरीतनं जाणार आहे आणि तीच जी दुसऱ्या बाकी ज्या योजना आहे जे पंतप्रधानांच्या नावाने ज्या योजना आहेत त्या सगळ्या केंद्र सरकारच्या पुरस्कृत त्या योजना आहेत। केंद्र सरकार त्याला पैसे देणार आहे, तर दोन्ही योजना एकात काही संबंध नाही, त्या हिशोबाने दोन्ही योजना लोकांपर्यंत सहजरित्या पोहोचणार आहे। 100% नमो सन्मानचे पैसे या माध्यमातून मिळणार आहे। कुठेही त्याला कात्री किंवा कुठेही त्यात अडचण नाही।